शिकणार आहोत साधी स्लीव्ज। एकदम सोप्या आणि सरळ भाषेमध्ये मी तुम्हाला आज साधी स्लीव्ज कशी कट करायची आणि कशी ब्लाउजला जोडायची हे सांगणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर आपण आता शिकणार आहोत साधी बाही। तर साधी बाही साठी लागणारी मापे कोणती कोणती आहेत? तर बाही लांबी किती आहे आपली? 5। मुंडा घेर आहे 6.5, दंड घेर 5.5। ही आपल्याला बाही लांबीसाठी 3च मापांची गरज आहे। तर आपण कशी बाही टाकायची हे आपण पाहणार आहोत, कशी कट करायची ही पाहणार आहोत। तर बाही लांबी ही 5 आहे, त्यामध्ये अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे। तर आपल्याला घ्यायची बाही लांबी 5.5। त्यानंतर आपल्याला मुंडा घेर टाकण्यासाठी घ्यायचे 2.5 वर हा आपला मुंडा घेर टाकायचा आहे। तर मुंडा घेर आहे आपला 6.5 आणि त्यामध्ये मिळवायचा आहे अर्धा इंच जास्त, 6.5 आणि अर्धा 7। तर 7 हा आपला मुंडा घेर आहे। त्यानंतर आपण दंड घेर हा टाकणार आहोत। दंड घेर आहे 5.5। आता हे आपण जोडून घेणार आहोत। एकदम सोप्या आणि मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला ही स्लीव्ज कशी कट करायची हे सांगत आहे। तर तुम्ही हे जोडून घेतलेलं आहे, हे आपण जोडून घेतलेले आहेत। तर आपण शिलाई मार्जिनसाठी 1.25 इंच साईडला आणि दुमडपट्टीसाठी खाली 1.25 इंच हे घेणार आहोत। हे 1.25 इंच दुमडपट्टीसाठी। साधी स्लीव्ज बिगर अस्तरची असेल तर दुमडपट्टीसाठी आपण 1.25 इंच घेऊ शकतो। अस्तरची असेल तर 1.25 इंच नाही घेतले तरी चालेल। साईडला शिलाई मार्जिन 1.25 इंच घ्यायचे। त्यानंतर आपण हे जोडून घेणार आहोत आणि हा आकार असा देणार आहोत। तर ह्या आकारापासून आपल्याला ही स्लीव्ज साध्या ब्लाउजला दुमडायची आहे। त्यानंतर हा मुंडा घेर आहे। मुंडा घेराचा मध्य आपल्याला करायचा आहे। मुंडा घेर आहे आपला 7चा हा मध्य आपल्याला करायचा आहे। 7चा मध्य येतो 3.5। तर हे मध्य आपण असा घेऊन वर सरळ रेषेत जोडणार आहोत। त्यानंतर ह्या उरलेल्या भागाचा पुन्हा मध्य करून मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर आता हे सरळ रेषेत वरती जोडलेल्या इथून घ्यायचं आहे 1.25 इंच, त्या खाली घ्यायचं आहे 1.25 इंच। तर आता आपण मुंड्याचा मागच्या भागाचा आकार हा एकदम सरळ रेषेत हे पाहून घेतलेला आहे। त्यावरून बाही लांबी घेतली तिथपर्यंत एकदम जोडायचा आहे। त्यानंतर याचा आपण जो मध्य केला आहे तर इथून हा मुंड्याचा खोलगट आकार म्हणजे पुढच्या बाजूचा आकार आपल्याला द्यायचा आहे। ही झाली आपली साधी बाही। एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला शिकवली। आता आपण स्लीव्ज कटिंग कशी करायची हे पाहणार आहोत। तर हे एक्स्ट्रा आपण 1.25 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे साईडला आणि खाली दुमडपट्टीसाठी घेतलेला आहे। तिथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे क्रॉस इथून कट करून इथपर्यंत मुंडा घेरापर्यंत कट करायचा आहे। त्यानंतर हा वरचा भाग म्हणजे मागील भाग हा कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर बाई अशी करून त्यानंतर हा खोलगट भाग कट करून
घ्यायचा आहे. खोलगट भाग म्हणजे हा ब्लाऊजचा पुढच्या साईडचा भाग आहे. ही झाली आपली साधी स्लीव्ज. ह्या अशा पद्धतीने एकदम इझी आणि सोप्या पद्धतीत आपण ही स्लीव्ज कट केलेली आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, मग तुम्हाला कशी बाही कट करायची हे कळेल.